28 सप्टेंबर रविवार या दिवशी बीड या ठिकाणी ओबीसींचा एल्गार महामेळावा होणार आहे आणि तो नामदार छगनराव भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या मेळाव्यासाठी राज्यातील प्रमुख ओबीसीचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि हा एल्गार मेळावा ज्या भागामध्ये आज ओबीसींच्या वरती मोठा अन्याय होत आहे आणि तो अन्याय किंवा ओबीसीमध्ये एक दहशत निर्माण करायची गेल्या 2 वर्षापासून काय प्रवृत्ती तिथं एक विचार चालवला आहे आणि ते दहशत मोडून काढण्यासाठी आज हा मेळावा भुजबळ साहेबांनी पुन्हा जसा 2 वर्षापूर्वी आंबड या ठिकाणी लाखोंच्या संख्येत मेळावा आयोजित केला आणि आंबडच्या मेळाव्यातून ही दहशत ओबीसी मधली कुठेतरी कमी झाली आणि ओबीसी कुठेतरी गावगाड्यामध्ये रस्त्यावरती आला आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी या लढ्यामध्ये सामील झाला। आणि साहेबांचा तुम्हाला काय आदेश आहे? आता भुजबळ साहेबांचा आदेश असा आहे की आज जो महाराष्ट्र सरकारने एक व्यक्ती ज्या व्यक्तीचा घटनेच्या विषयी कसलाच अभ्यास नाही आणि घडीघडीला उपोषणाला बसती, या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शिवीगाळ करते। राज्याचे 40 वर्षापासून ते या राज्यात भुजबळ साहेब ओबीसी नेतृत्व करतात, त्या माणसाला सुद्धा शिवीगाळ करते आणि अशा विभिचारी माणसांनी तोंडाला कुठेतरी लगाम घातला पाहिजे आणि आमच्या गोरगरीब वंचित बहुजनांचं आरक्षण हिरावून घ्यायची भाषा केली जाते आणि ही हिरावून घ्यायची भाषा कुठंतरी आता पारधी समाजाचे लोक असतील, वैद्य समाजातील लोक असतील किंवा बेडर आहेत, रामोशी आहेत, कोळी बांधव आहेत, कुठंतरी त्यांची आत्ताची मुलं शिकायला लागलेली आहेत। मग शिकत असताना आरक्षणाची गरज खऱ्या अर्थाने ह्या 365 जातीला आहे। मग ते आरक्षणात जर हिरून घेतलं तर भविष्यामध्ये गोरगरिबाची मुलं शिकणार नाहीत। म्हणून भुजबळ साहेबांचा आदेश आहे की भुजबळ साहेबांनी मंडल आयोगाच्या लढ्यामध्ये 1992 पासून भुजबळ साहेब ओबीसीसाठी लढत आहे। त्या लढ्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असेल साहेबांनी स्थापन केलेली आणि त्याच्यावर ओबीसी समाज या मेळाव्याला बीडला हजारोच्या संख्येने जाणार आहे। प्रत्येक गावातील ओबीसी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन सदस्य हे लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले होते। तालुक्यातली पुणे जिल्ह्यातले पदाधिकारी उपस्थित राहिले आणि प्रत्येक गावात जाऊन आम्ही मेसेज टाकणार आहे की हजारोच्या संख्येने चलो बीड, लाखोच्या संख्येत हा मेळावा आम्ही त्या ठिकाणी संपन्न करणार आणि ओबीसीचं आरक्षण बाधा न येऊन देता ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करणार।